काहून तू विचार ना. ते आता हे होय ना तो छाया. तुला काय झालं रे विचार रे? हो रे चेतण्या. बोलत नसता का तुम्ही? हा बोलत नाही. नाही ना बे, बोलत नाही मी त्याच्यासोबत. थोय नाही बोलत माझ्यासोबत. मीच काय नाही बोलू बे. साया होय म्हणून मग काय माझ्या डोक्यावर बसून घेऊ त्याला बायकोचा भाऊ आहे तर. हा बोलत नाही स्वतःहून. एक शब्द बोलत नाही. निसा टक 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 पायते असा घुरव 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 घुरव. जशी काही त्याची बहीण नाही का, लग्न नाही केलं मी त्याच्या बहिणीसोबत. हा उठून पळवलं ना आम्ही ना, उठूनच पळवलं. पण आता झाले ना लय दिवस. काय मग सूरजराव, काय म्हणता? थंडी लागून राहिली वाटते लय, मग खालीच बसले तुम्ही तर. अरे बापरे, आज तुम्ही आम्ही घनश्याम दादा, आम्ही तुमच्या पेक्षात लय लहान आहे ना. तुम्ही आम्ही कसे आले? घेतला का पवा घेवा एखादी मारला काय त्यासोबत कसा बोलते तो? हा आणि माझ्यासोबत किती वेळचा पाहून राहिला तो. हा पण असंही नाही म्हणत का काही नाही भाऊजी जेवले, निदान जेवले का म्हणून. हा कुठं पेले का पोवा फोवा म्हणतं बंदच आहे माईवाली. हा बायको माईवाली घरी गेलो मी पिऊन घेऊन का बस बायको माई रात्रभर झोपूच देत नाही मग ती मध्ये. हा जे तिची किटकिट 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 चालू होती त्याच्यापेक्षा ना नाही पेलेलंच बरं. हा ते सारी उतरवूनच टाकते मग, म्हणून पेत नाही मी. हो का वहिनी उतरून टाकते आहे ना. नाही तुम्ही आम्ही म्हणलं ना मध्ये, म्हणून मला वाटलं हा आहे का काय बा आज लावून. नाही आता तू एका पोरीचा बाप झाला का नाही, म्हणून तुम्ही आम्ही बयस म्हणलं मी तुले. तू तर माझ्यापेक्षा लहानच आहे म्हणा. असंच थट्ट्यानं म्हटलं तुम्ही आम्ही. नाव ठेवत घेत नाही का म्हटलं पोरीचं? कधी आहे नाव घेऊ ठेवणं? नाव ठेवणं आता उद्या किती असं नाही का रे रोशन? उद्या किती मामीची म्हणे वाटते मला, आई सांगे बा. भाऊजी हो म्हणे आज म्हणे घे नाही ते जेवायच्या वेळेस. उद्या म्हणे थोडस सामान जास्त आणलं म्हणे. तिनं सामान सांगितलं मध्ये आणाले तर बहुतेक मग त्याच्यासाठीच असन. हा वाटून गिटून राहिले ते तांदूळ मांदूळ नेऊन राहिली. तर जेवण घेऊन आहे का काय तर काय माहित, मला विचारलं तर नाही मी ना. पण अंदाज येऊन राहिला तसाच उद्या असन बहुतेक. जेवण घेऊन आहे का? हा रोशन जेवण घेऊन ठेवणार आहे का? बरोबर मामी लय दिवसाचं बाहेरचं जेवण खाल्लं नाही. हा पंक्तीतलं बरोबर जेवण ठेवलं तर घरचं खाऊ बोर झालं सारं. अरे घनश्याम दादा जेवणाचं काय आहे एवढं? हा मी करायला लावीन जेवण, त्यात काय आहे? सांग तुम्ही मामी दिले जेवणच ठेवा म्हणून. आपले लोकच किती आहे? हा 5-50 लोकांचे स्वयंपाक नाही करणार का मी? हा टेन्शन नका घेऊ तुम्ही. अगर उद्या कराल किंवा परवा कराल तर जेवण बनवून टाकू आपण. टेन्शन नका घेऊ. बरोबर मग बरोबर. काय गो इस्त्या पडून जाशील. हा कसं हालून राहिला तू? एवढी थंडी लागून राहिली काय? 2 दिवस झाली थंडी तर कमी आहे आता. नाही घनश्याम दादा पडत नाही, मी बरोबर गोट्यावर बसलाय. माही काय मजा उडवायचं आज? काय तुम्ही काय प्लॅनिंग केलं आहे का घनश्याम भाऊ? हा थंडी नाही आहे आज जास्त. हे पोट्ट्यानं पेटवला, हे लहान लहान पोट्टे पेटवते मग. अशी बसली व राणे वा, काय झालं व एवढंसं तोंड करून बसली व? हो बापा अय राणे काय नाही बाई असंच. मी काय म्हटलं त्या जवाई उद्या येते नाही येत, मग कसं करा सांगितलंही नाही मी. ये जा म्हटलं, होई नाही केलं आणि चुई नाही केलं, फोन काटून दिला. तर मी काय म्हटलं अगर कानी उद्या लवकर झालं ना नाव ठेवणं तर आपण 4-5 वाजता निघून जाऊ. 7-8 वाजेपर्यंत पोहोचून जाते. लवकर ऑटो गिटो भेटला तर लवकर पोहोचतो आपण. काय अर्ध्या पाऊण घंट्याचा रोड. तर आपण दोघी चाले जाऊ मग संध्याकाळपर्यंत. रातची रात राहून जाजो तू आई मायावल्या घरी. मग सकाळी उठून चालली जाजो लागेच. ना म्हणा जवायले आता कॉलेज संपते 4-5 वाजता आला जवाई तरी होऊन जाते हाय का नाही. आणि मग संध्याकाळी निघून जा बाप्पा. रोडनं लोक राहते व गाड्याच चालू राहते. जवायचं ते काही झालं का? हो राणे काही म्हणते का तुले जवाई? एवढे दिवस राहिली तेवढे दिवस राहिली काहून राहिली असं काही म्हणते गिनते का? हे नाही आहे हो ते जवाई एवढे नाही आहे आई. हे नाही का माई सासू नाही का थोडीशी अगाऊच आहे. माई सासू का नाही एवढुशाचं मोठंच करते बिचारे. एवढुशाचंच मोठं करते म्हणत असत माय सासू. ते एवढे दिवस झाले मग त्याला अजून जोर येते. मायनं म्हणलं का मग सागरजीला अजून जोर येते. मग आता मी घरी आता एवढे दिवस झाले पाहून राहिले ना, ते नाही एवढं मनाला लावून घेत. पण मग मायनं म्हणलं ना आता अजून मग त्याला जोर येते. असे आहे ते. पाय मग जाऊ दे. जर येत असन जवाई तर ठीक, नाही येत असन ना तर नेऊन देतो बापा मी. पण राहणार नाही बाई. लवकर जाऊ लागेस आपण 4 वाजता आणि 5-6 वाजेपर्यंत पोहोचते. तर तिथून मी लगेच बसीन बापा तुला नेऊन. चाय नाही पेणार काही नाही. 5 मिनिटात निघणार तिथून आणि येईन बापा घरी. राहायचो ना रात्रभर. माय बाई आवत्या बाप माहित नाही का तुले कसा आहे तर. तो राहू तरी देते मध्ये आणि तुझ्या घरी तर बिलकुलच नाही राहू देणार. बोलला गेलं का तेव्हा त्यासोबत? या कशाबद्दल नाही बोलला का एवढे दिवस राहिली तू तर? हो राणे
नाही मला बोलताना की दिसला नाही म्हणा, पण मग होऊ शकते बा म्हटलं एखादी शब्द गिवत बोलला असं त्यासोबत बोललाच नाही का आली तेव्हाची तू. नाही बोलले आता जाऊ दे. बोलन राणे बोरन कोणताच बाप नाही राहत बिना बोलल्यानं पोरीशिवाय. ह्या खेपेन नाही बोलला असन अनिल भाऊ, मग नंतर बोलन धीरे धीरे बोलायला चालू करत. माय चंदा काकू आहे का? बस ना जी चंदा काकू, बस ना हो चंदा. तू इकडे तिकडे कशी काय फिरून राहिली हो बापा? झाली का तयारी? नातीचं नाव ठेवायची उद्या ठेवतं खरं ना? हो आता धीरे धीरे चालू आहे बाई. आता तयारी काय करायची आहे म्हणा. चिवडा पाणी केलेलाच आहे. आम्हा चिवडा पाणी ठेवून राहिली काय तू? मला तर कोणतरी सांगे जेवण ठेवून राहिली म्हणे. सूरज होय हो, आज सकाळी सूरज आला होता तर सूरज म्हणे बाप्पा 50-50 लोकांचा स्वयंपाक करणार म्हणे. जवायला म्हणलं तुले मायावाले 50-50 लोकांचा स्वयंपाक ठेवायचा म्हणून. हो काकू म्हणत होता बा सूरज घरी आला होता आज सकाळी बाबाले बोलवाले तर बाबासोबत काही काम असन तर म्हणे. तर तोच म्हणे बा म्हणून नाही म्हणून राहिली तुम्हाला. मी तर असं नाही म्हणलं होतं. आता तुले तर माहीत आहे अंता मी काल चिवडा बनवला म्हणून. आता जेवणाचं म्हटल्यावर आता एवढे पैसे कुठून आणू मी? जेवणा फेवणाचं विचारा लागन बापा. आणि जागाही नाही हो मी तुले इथे विचारायला आली का मायवाल्या घरी एवढे लोक मावणार नाही बाई. नाव ठेवायच्या एवढेच हाय बायात, पण म्हटलं कुठं ठेवा बा काय ठेवा असं विचारपूस करू राहिली. त्या अंगणात ठेवू का बा? जमन म्हटलं त्या अंगणात नाव ठेवणं नाही आहे का नाही हो. मले सूरज म्हणे बाई सकाळी आज मला नाही माहीत ते गोष्ट. तरी तर म्हणलं मी चंदना तशी काही गोष्ट काढली नाही गड्या. काल भाजी नेऊन दिली तुला विचारलं होतं तर तसं तर काही म्हणलं नाही. म्हटलं आता सूरज थो देत नाही तर पैसे सूरज. आता त्यानंच म्हणलं तर थो देत. आता पहिली पोरगी बाई त्याची पहिलं लेकरू असन बाई त्याला हाऊस करन नाही तर थोच असं काही असन. तू कायले टेन्शन घेते एवढे नाही आहे तर त्या परीनं जेवढे होते तेवढे तू कर. तो जर म्हणून तर येईनच ना. तो त्या घरी आला नाही का सकाळपासून? नाही जवाई तर आज आले नाही गड्या. येते रोज खेळाले पण पोरीसोबत आज तर आले नाही. मीच जाऊन पाहतो. हो जाऊन पाय बिन फालतू लोकायले सांगान जेवण आणि तू करशील चिवडा. मग हसा होईन ना बिचारे. हसा नाही होईन का? हो ना तेच तर म्हणत आहे. काकू नाव ठेवणं नाही का मागण्यात करण्यापेक्षा ना निर्मला काकूच्या हॉलमध्ये कर ना. ती मोठा जे हॉल आहे तिथं जागा होते मस्त तिथं कर ना. मस्त दिसत नाही बे तिथं. इथं थोडीशी ऊन फून येते त्याच्यापेक्षा तिथंच करा मस्त. हो ना वा निर्मलाच्या घरी कर ना नाव ठेवणं मस्त आहे ना. त्या घरी एवढी जागा नाही तर निर्मलाच्या घरी कर. का होते तिची नात होय ना. हो गड्या तिच्या घरी होते हो मस्त चांगला मोठा हॉल आहे तर होते तिथं बाया गिया चांगल्या बसते. आणि बाईले पाळणा घेतला विचार सजवला पाळणा तर तो पाळणा बी बसते बिचारे तिथं. पाहतो बापा आता जातो आणि विचारतो आणि ते जेवणाचं काय आहे तर ते विचारून घेतो. माझी मग उद्या म्हटल्यावर मग आजच तयारी करावं लागेल ना. 50-50 लोकांचंही म्हणलं तरी लसण निवडणं हे ते भाज्या फाज्या सांगा लागल. सांगतही नाही बाई हे जवाई कसं आहे तर आपल्याच मतानं हे करते. आणि मग पैसाही लावून तरी मग काही ते जवाई पिदडी मारू करणार आहे का तिथं? मलाच सांगा लागेल ना बाया हे ते आहे का नाही. 50-50 लोकांचं आहे म्हटलं तरी आपणच बनवू मग आहे का नाही. कायले बाई माई सांगू मग दुसऱ्या होते ना. 50-50 लोकांच्या काही सांगा नाही लागत. आचारी फाचारी आपणच होतो. पोळ्या टाकल्या भाजी एक जण होते काही टेन्शन नको घेऊ. पण पहिले विचारून घे बाप्पा. आणि पैसा आदल्याचंही विचार जो काय म्हणते तर त्याजवळ हाय नाही म्हणतं लय केलं तू ना बरं. अगाऊ नको करू आता. आणि जर सूरज म्हणून जेवण ठेवायचं तर लावा म्हणा तुम्हीच पैसे. सर एक बोलायचं अगाऊ जवाई होय म्हणून काही हे नाही करायचं. नाही बाई माझ्याजवळ पैसेच नाही आहे तेवढे. डिलिव्हरी एवढे पैसे निघून गेले. पोरीचं हे ते कमी लागते का लहान लेकराचं. आता मलाच करावं लागेल ना. तिले मागायला बरंही वाटत नाही मला निर्मलाले काय म्हणून पोरीचंही नाही होत का. भले ती बोलून नाही दाखवून पण झालंच ना बाई. आणि माई रोशनी म्हणते मागू नको म्हणते. मग मी नाही करणार बाई. माझ्याकडून साधं भातं होते मी इथेच करणार. म्हणजे चिवडा पाणी करणार बस झालं. आणि जवाई जर म्हणून जेवणाचं तर मी सरळ बोलीन. तुला तर माहीत आहे मायावालं का एवढं हे आहे तुम्हाला तुमच्या पोरीचं तर करत बसा आहे का नाही. बरोबर नाही का तू सांग अंता. आमचं हे नाही ऐपत नाही तर आम्ही काही गहाण ठेवून करणार आहे का पोरीचं. त्याच्यावाल्या जेवण ठेव एखादी शब्द सांगायला तर पाहिजे मला. नाही काकू सूरज लावन ना जी लावन ना तो राव का नाही राव बाई राणे. आता मी 1 क्विंटल कापूस विकला
आणि त्याचे सामान सुमान हे ते आणलं, त्या पोरीले साडी, त्या पोरीले तिच्या पोरीले फराक मराक घरात सामान हे ते. अजून मी काही कापूस आता निघालाच किती 2 एकर वावर आहे मायाला, कर्जलं आहे आता मी काही हिचंच करत राहू का? माझ्या लेकरू नाही का मोठं पोरगं आहे ना बिचारे तो नाही म्हणून का एवढं येईन कर्ज बसलं आहे अंगावर एवढं नाही करत बाई मी. एवढंच आहे तर लावत बसन जवाई करत बसन बापा. काम कर तू आता का नाही निर्मलाबाईला विचारायला चाललीस ना तिच्या हॉलमध्ये करायचं का म्हणून तर सूरज असं आता घरी एवढ्या सकाळी काही जात नाही, तो 10 वाजता जाते वाटते नाही, तर विचारून घे का आहे का नाही तर जातो बरं मी. आई वा मी काय म्हटलं ते चंदा मामीजी म्हणते का चिवडा पाणीच करते, तर मी काय म्हणलं जेवण ठेवून देऊ ना. सारे लोक मला म्हणते कधी नाव ठेवतो का कधी नाव ठेवतं का त्या पुरीचं. मी ना तानात का नाही आपल्या घनश्याम दादाला काल रात्री म्हटलं थांब म्हटलं जेवणच ठेवणार आहे म्हटलं. कसं करू आई मग आता? अरे पण त्या चंदाच्या मागं काय रे एवढं हे लावतं रे खर्च पाणी तिनं चिवडा बनवलेला आहे ना, साधच करते ते तर काय रे तुला म्हणलं तर काय माहित का बापा. अगं काम सुचते रे तुले आणि ते नाही करणार चंदा, राहू दे जेवण खावा. पण मी काल म्हणून दिलं तानात का मध्ये जेवण आहे म्हणून. आता काय म्हणून लोक ते जेवणच करायला लावणं चंदा मामीजीले. काही पागल गिगल झाला का रे ते गरीबीन बाई आहे ना तिले एवढं करायला लावतं तर आता करून राहिली ते तिच्या हालतीनं काय लेस्त म्हणलं तर तुले हे हाय पाहिजे खोडावरून गळणली तिकडं मागत पडशीन खाली. ते पाहिजे चंदा आली ये चंदा. हो मी म्हणलं आली होती अशी बरं झालं दवाई इथंच भेटले, दवाईसोबतही बोलायचं आहे मला थोडंसं. बोला ना मामीजी काय म्हणता? मी म्हणत आहे का अंतान मला असं सांगितलं का तुम्ही म्हणलं खरं म्हणणे का जेवण करणार बाईचं नाव ठेवाले, तर तुम्ही म्हणलं काय असं काय हे पोट्ट ना इकडे तिकडे स्वतः सांगून फिरून राहिलं आणि अजून म्हणते मी तानात म्हटलं घनश्यामले म्हणलं तू ना तानात आणि त्या अंताले तानात म्हणलं काय. हो रे सूर्या ती जर इच्छा असेल तर कर तू मग जेवण खावण तुला 5-50 लोकांचा स्वयंपाक करायचा असेल तर कर त्या बाईच्या मागं नको लावू घोर बिन फालतूचा चंदाच्या मागं. तू पैसे असून त्या जोडा तर कर बापा. नाही तसं नाही व निर्मलाबाई, मी नाही केलं असतं, मी नाही लावलं असतं, पण आता तुला माझी हालत तर माहीत आहे ना कशी आहे तर आताच ते 80,000चा मागं ते घोड झाला रोशनचा, तर त्याचे अर्धे पैसे पाठवले, ते आता थोडेफार राहिले, आता त्याचे 10,000 रुपये राहिले. आता कापूस निघाला तर त्याच्यातले देईन म्हटलं. काही तिकडलं कर्ज माझ्या भावाचंही आहे व आता तू म्हणतं आता जेवाचं हे जवायनं म्हणलं म्हणते तर म्हणून नाही तर मी असं मागं पुढं पाहत नाही. तुला तर माहीत आहे ना निर्मलाबाई. आता खरं सांगावं तर माझ्याजवळ एवढा पैसे नाही आहे बिचारे एवढे पैसे नाही. राहू दे चंदा एवढं काही हे नको करू. तुने जे चिवडा पाणी केलं ना तेच कर, साधं भाधं जे आहे ते वाला तेच करते या परी ना, काही याचं वाला हे नको करू. बोलू दे लोक बोलते तर लोकायले काय इकडून नाही म्हणते तिकडून नाही म्हणते, तू काय रे एवढी हे करतं राहू दे. याले काय हाय तोंड फाडाले ह्या सूरजले 5-50 लोकांसाठी म्हटलं तरी लागत नाही का 12-13 हजार रुपये 14-15 हजार रुपये पाहिजे जेवढं तेव्हा जे घरी कार्यक्रम म्हटलं तरी. आणि 5-50 लोक जेवते का बाई? 50-60 लोकांचं आहे म्हटलं तरी 100 लोक जेवतेच. कोणाला बोलावशील ना कोणाला नाही बोलावशील व तू चंदा अजून आदू दादू बाहेरचे काही सांगितले तर मग राहू दे. त्याच्यापेक्षा ना तुम्ही चिवडा बनवला ना मस्त चिवडा आणि जिलेबी आणि पेढे घेऊन येतो बस झालं आणि उरकून टाक थोड्या याच्या. मी तेच म्हणलं तर हे जवळ ना आपलंच लावलं बापा. नाही मामीजी माझ्या कामाचे लोक मला म्हणते दादा वेडा पार्टी कधी देता तर पार्टी देण्यापेक्षा जेवणच करतो ना. राहू द्या तुम्ही नाही आहे तुमच्याजवळ मी देतो पैसे मी देतो. जेवढ्याचा स्वयंपाक होते 100 लोकांचा स्वयंपाक करा आणि मी देतो. कितीक लागन तो 15,000 होते ना हो आई? 15,000 नाही होईल का आई? होय 15,000 होते ना होते उरून पुरून होते 15,000. 100 लोकांचा स्वयंपाक होतेच ना. बारीक चुरीक हे ते लय लागते तर 15,000 होऊन जाईल नाही का चंदा? होऊन जाईल ना. होते ना 15,000 होत नाही तर काय चांगलं होते 15,000 मग. आणि मी काय म्हणलं मग तसं काही असेल ना तर आजच सामान घेऊन घ्या ना मग जवाई तुम्हीच तुमच्या हातानं करा बापा आणि मी उद्याच ठेवणार आहे ना आणि काय म्हणते काय नाही मग लागेच आपण निर्मलाबाई बाय आहे आपल्याला ते आपणच उरकून टाकू. मग काय आचारी फाचारी बोलू हाय का नाही मग? निर्मला तू राहशील तुझ्या कामात मी राहीन माझ्या कामात. ते नाथ आहे हे आहे ते आहे कोणी येते बाया कोणी नाही येत
पहिल्यासारखं राहिलं नाही आता. कोणी कंटाळा करते त्याच्यापेक्षा कायले एखादी आचारी सांगून दे ना, 2 बाया सांगून दे पोया कराले. मी सांगतो ना बरोबर आई, सांगतो तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. मी सांगतो जेवणच करून टाकू, उरकून टाकू जेवणच तिथं. काय लय उलिशासाठी हे करायचं आहे. 10 वेळा येणार का माझ्या पोरीचं नाव ठेवू ना. पाय बापा आता काय करायचं तुले, तू करणार आहे आणि देणार आहे, हाय का नाही चंदा? हो बापा आता काय सांग, करा मग तुम्ही काय करता तर. आणि ते भाज्या आहे ते काय आहे तर आणून दे जा, त्याला सांगून दे जा सकाळीच. करा मग तुम्ही. आणि मी काय म्हटलं निर्मलाबाई, त्यावल्या हॉलमध्ये त्यावल्या घरात ठेवू ना हो आपण, बाईचं नाव ठेवणं. त्या घरी जागा आहे अगय पगय, तिथं बाई बसते चांगल्या. कसं करू त्यात काय, माझ्या घरी कर, तुझ्या घरी काय ना माझ्या घरी काय, सारखंच आहे. कर मग माझ्या घरी कर. कधी उद्या ठेवताय ना, असं झाडझूड करा लागन मला, थोड्या जाया माया काढा लागन. मग आज काढून घेतो मी. नाही येऊ काय मी काढून द्याले जाया जुया येऊ. माई नाथ होय ना चंदा, एवढंही नाही होईन माझ्यासाठी. तुला त्या घरचंच नाही सुधरत बाई, राहू दे ना. तुला म्हणलं तेवढंच लय आहे. करतो आज सूर्यला घरीच ठेवतो आणि तो सामान नाही आणा ते याचं सामान आता करतोच म्हणते तो त्याच्या पोरीचं, तर त्याला थोडसा जाया माया याच्या बापाला लावतो थोडंसं कामी. टेन्शन नको घेऊ. आणि ते किचन थोडंसं साफसूफ करतो मी, मायवाला काढतो थोडंसं किचनचं सामान, करतो आज घरीच. मग आणि ठीक आहे मग, आता तू नाहीच म्हणतो तर चल बाई, मग मी जाते. येतं काय तू आंघोळ करून द्याले पोरीची, त्या लाईनीची टिंगरीची? येतो ना, ठेव पाणी गिनी ठेव, येतो.